विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर दिल्लीत काँग्रेस आक्रमक. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी, प्रियंका गांधींच्या नेतृत्वात आंदोलन. शरद पवारांसह सुप्रिया सुळेंनी घेतली जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची भेट. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी केली दिपकेंसोबत चर्चा. उद्धव ठाकरे उद्या दिल्लीतल्या जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांची घेणार भेट. आंदोलनाला पाठिंबा देत करणार विद्यार्थ्यांशी चर्चा. काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतात. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांवर निशाणा. सगळे काही एका दिशेने चालणारे एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर जोरदार टीका. काही हौशे नवशे गौशे देखील अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणत मुख्यमंत्र्यांचा जोरदार टोला. त्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे. इंडिया आघाडी अतिरेक्यांसारखी स्थिती निर्माण करते आहे. आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारने उत्तर द्यावं. विद्यार्थी आंदोलनावर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य. सरकार मानसिक रुग्ण झालं आहे. दिल्लीतील आंदोलनावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका. शिवसेना उभाटाची सुप्रीम कोर्टात धाव. 6 बंडखोर खासदार प्रकरणी याचिका दाखल करत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान. राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत उद्या पहिली यादी जाहीर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर दिल्लीत विद्यार्थी आंदोलन कायम असतानाच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या ठिय्या आंदोलनात काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, जयराम रमेश यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. काँग्रेसनं अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनंही आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसनं संसदेबाहेर आता रस्त्यावर आंदोलनाची भूमिका घेतली. संसदेत आणि रस्त्यावर अशा दोन्ही ठिकाणी आता सरकारला घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापलाय. तर 3 दृश्य तुमच्या समोर आहेत. काँग्रेस आंदोलन कशा पद्धतीनं चिघळलंय त्याची एक दृश्य आपण बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेरची ही दृश्य आहे, जिथे काँग्रेसचे जे नेते मंडळी आहेत ते सगळे इथे एकवटले, इथे जमले आणि त्यांनी हे आंदोलन केलं. दिल्लीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईनंतर आता काँग्रेसनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केलेलं आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतायत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह काँग्रेसचे अनेक खासदार रस्त्यावर उतरले आहेत. नेमकं काय घडलं हे पण जाणून घेऊयात. काल परीक्षा पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढला होता. संसदेकडे जाणाऱ्या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी उडवल्यानंतर धक्कामुक्की झाली आणि त्यानंतर बघा विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये एकच वाद निर्माण झाला. या घटनेनंतर आज काँग्रेसनं आता रस्त्यावर उतरून एक आक्रमक भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे.
protesting. They are not listening to us in parliament. They are not listening to the students. They did that to the students. They won't spare us also. And is this the democracy? Look at what they're doing. Look at the Delhi policeman. Pan the camera, sir. Look at the Delhi policeman Handling everybody. हमारी मांग सीधी मांग है, सरल सी मांग है। हमारे नेता प्रतिपक्ष लोकसभा में ने इस मांग की है, नेता प्रतिपक्ष राज्यसभा में ये मांग की है। गृह मंत्री आए, दोनों सदनों में बयान दें, उस पर चर्चा हो। जिस तरीके से हमारे लोकतंत्र और हमारे संविधान पर हत्या हो रही है, जो हमारे युवाओं पर अत्याचार हो रहे हैं, उनके भविष्य पर अंधेरा छाया। इनकी मोदी की गुंडागर्दी है और देश को बर्बाद करने की तरफ मोदी चल पड़ा है। अगर बच्चों को नहीं हम संभाल सकते तो क्या करेंगे? ये पुलिस वालों को शर्म आनी चाहिए कि इनके भी बच्चे वहां टेस्ट दे रहे हैं। लोकसभा में खड़े रहे बात करने के लिए, बात करने नहीं दिया गया। किसी भी एमपी को बात करने नहीं दिया गया। उनके माइक स्विच ऑफ कर देते हैं। तो हम क्या करें? प्रधानमंत्री पार्लियामेंट आते नहीं है, वो सुनते नहीं है। तो ये सुनवाई होना पड़ेगा। जो हेड ऑफ द गवर्नमेंट कौन है? प्रधानमंत्री। तो इसीलिए विपक्ष के सारे एमपी उनके घर तक पहुंचे ताकि हमारी सुनवाई हो जाए। तर राजधानीत काल विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचे मोठे पडसाद आज राजकीय वर्तुळात उमटले। राजकीय नेत्यांनी दिल्लीत जाऊन लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली। सकाळी सर्वप्रथम शिवसेना उभाठा पक्षाचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंतांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली। या अमानुष मारहाणीचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय। त्यानंतर जंतर मंतरवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांनीही दिपकेंसह विद्यार्थ्यांची भेट घेतली। शरद पवारांनी स्वतः या विद्यार्थ्यांची विचारपूस केली आहे, तर अरविंद केजरीवालांनीही जंतर मंतरवर जात आंदोलनाला पाठिंबा दिलाय। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनापूर्वी राहुल आणि प्रियंका गांधींनी दिल्लीत जखमी आंदोलकांची भेट घेतली। विद्यार्थ्यांच्या मोर्चावेळी काल पोलिसांनी बळाचा वापर केला आणि लाठीचार्जमध्ये बरेच विद्यार्थी यावेळी जखमी सुद्धा झालेले आहेत। दरम्यान या जखमी विद्यार्थ्यांवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहे। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी लोहिया रुग्णालयात जाऊन आंदोलकांची भेट घेतली आणि विचारपूस देखील केली आहे। दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये सोनम वांगचुकजी, अभिजित दिपके आणि अनेक युवा युवती देशातले आणि अर्थात वेगवेगळ्या वयोगटातले देखील हे आंदोलन करत आहेत। सोनमजी उपोषण करत आहेत। त्यांना हॉस्पिटलमध्ये कसं जोर जबरदस्ती नेलं आपण पाहिलं, त्यांना भेटू कसं देत नाही हे देखील पाहिलं। परवा देखील आमचे जे खासदार आहेत त्यांना भेटायला गेले होते हॉस्पिटलला, त्यांची भेट घेऊ दिली नाही। आणि हे सगळं होत असताना काल जो मोर्चा निघाला, आपण पाहिलं असं उत्स्फूर्तपणे असंख्य तरुण तरुणी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आणि हे सगळे जे देशाचं संसद भवन आहे, जिथे एकेकाळी लोकशाही असायची, त्या संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढू लागले होते। आणि हे सगळं आम्हाला वाटलं होतं की कोणीतरी प्रधानमंत्री कदाचित लोकांना भेटत नसतील किंवा प्रेस कॉन्फरन्स घेत नसतील, पण एक तरी मंत्री येऊन पुढे या 20 दिवसात बोलला असता किंवा आत्ता तरी कोणी चर्चेला पुढे आलं असतं। आपल्याला आठवत असेल, अण्णा हजारे जेव्हा बसले होते तेव्हा मनमोहन सिंग साहेबांच्या कॅबिनेटमधून 5 मंत्री, एक नाही 5 वेगळे मंत्री चर्चेला पुढे गेले होते। स्वतः विलासरावजी होते, अनेक मंत्री होते आणि सातत्याने विरोधी पक्षाशी चर्चा करत होते। अण्णा हजारे मुव्हमेंटच्या मागे जी भाजप होती त्यांच्याशी चर्चा करत होते। ह्या सगळ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न होता। पण कालच आपण भयानक चेहरा पाहिला, तो म्हणजे ह्या भाजपच्या राजवटीचा। कदाचित ब्रिटिशकालीन अत्याचार कमी आहेत का, त्याच्याहूनही किती पटीने जास्ती काल आम्ही अत्याचार पाहिले। म्हणजे लहान मुलांना कोणी कानाखाली मारतंय, ही लहान मुलं शाळेतली होती, ती आंदोलनात आली होती का, तर त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी कोणीतरी त्यांना कानाखाली मारतंय। महिलांना जसं मारलं गेलं, 1-2 महिलांचे मी व्हिडिओ पाहिले, कोणीतरी मागून त्यांना एक तो दांडुका मारलेला आहे, कोणीतरी जाऊन त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहे। 2 महिला सापडल्या, त्यांना पूर्ण आरपीएफ रॅपिड ऍक्शन फोर्स पूर्णपणे जसं काही वेड्यासारखं लाठीचार्ज करत आहे। बरं, नावाच्या पाट्या देखील काढल्या या रॅपिड ऍक्शन फोर्सने। म्हणजे तुम्ही भारतीय नागरिकांवर, तुम्ही हिंदुस्थानींवरच लाठीचार्ज जो केला, एवढा भयानक केला, अमानुष्य केला,
की तुम्हाला कुठेही संवेदनशीलता नाही आहे की कोणासाठी आंदोलन होत आहे? असंच जर आपल्याला आठवत असेल तर शेतकऱ्यांना देखील हेच भाजप सरकार होतं ज्यांनी अर्बन नक्सल, माओवादी, दहशतवादी हे सगळं म्हटलं होतं, त्यांच्यावर टीअर गॅस सोडला होता, त्यांच्यावर तुम्ही पाहिलं असेल गोळ्या मारल्या होत्या. तसंच काल हेच झालं दृश्य. 19 तारखेला मुंबईत आमचं एक मोठं गॅदरिंग झालं, मोर्चा झाला आणि काल देखील अनेक लोक उत्स्फूर्तपणे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे कोण असतील, कोण संस्थेचे असतील, कोण शिक्षक असतील, कोण विद्यार्थी असतील, काही काही असेच नागरिक रस्त्यावर उतरले होते.